भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा पचुवना जय बुद्धा अहं वन्दामि सर्वदा ये च धम्मा ये च धम्मायनागता पचुवना जय धम्मा अहं वन्दामि सर्वदा ये च संघातिता ये च संघायनागता पचुवना जय संघा अहं वन्दामि महाकारुणिक तथागत भगवान अरहत सम्यक संबुद्ध भगवंतांनी सुआख्यात केलेला सुस्पष्ट केलेला जो धारण करणे योग्य असा सद्धम्म आणि संघ गुणांना धारण करून सद्धम्मामध्ये प्रतिष्ठित होणारा आपलं अनर्यत्व नष्ट करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून आर्यत्व प्राप्त करणारा आपली अविद्या दूर करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून विद्या प्राप्त करणारा सद्धम्माच्या रसाचं रसास्वादन करणारा अठ्ठपुरीस पुद्गला 8 पुरुष पुद्गल ज्यांना आर्य पुद्गल म्हणतो असा भगवंतांचा त्या आर्य पुद्गलांमध्ये ते गृहस्थ पण गृहस्थिनी पण आणि गृहत्यागिनी पण येतात. एक व्यक्ती जरी ज्याने आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला असेल एक व्यक्ती तरी संघ गुण त्यांनी धारण करून एक व्यक्ती जरी असला तरी संघ म्हणून शोभा देतो. त्यामुळं अरिय सच्चानदसन या तीनही रत्नांना अभिवादन करून वंदन करून प्रणाम करून युगायुगाचं हे दारिद्र्य बुद्ध शासनाच्या चढाव उतारांमध्ये जाती व्यवस्था जी अव्यवस्था होती हा रोग होता. या रोगावर या बोधिसत्वानं हे औषध काढून नाही बाबा त्या मनुष्य समाज एवढा रोगी झालेला आहे साऱ्या जगातलाच समाज रोगी झालेला आहे दुःखी झालेला आहे कष्टी झालेला आहे. सर्व प्रकारच्या दुःखातून रोगातून संपूर्ण ज्या कमजोऱ्या आहेत मनुष्य समाजाच्या त्या दूर करण्यासाठी भगवान बुद्धांचा सद्धम्म समजावून घेण्यासाठी 21 वर्षाचा 35 वर्षाचा तप ज्या युग पुरुषांनी बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भावी बुद्धांनी प्रयत्न केला त्या बोधिसत्वाला कोटी कोटी वंदन भावी बुद्धाला कोटी कोटी वंदन. या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्तानं भगवंताला जे सहज दान दिलं मधु ज्यामुळं भगवंताचा हा सद्धम्म
विशेष रूपाने भगवंतांनी या पौर्णिमेच्या दिवशी जे राजा बिंबिसाराची दीक्षा झाली, राजा प्रसेनजिताला जो उपदेश केला, जो दीघ निकायामध्ये प्रसिद्ध असा उपदेश आहे कूटदंत सुत्तामध्ये, राजा शिवाजी संभाजी राजकुमाराला महाडच्या लेणीवर घेऊन गेले, 3दा प्रदक्षिणा केली. हे इकडे काचड किचड काहीतरी अक्षर दिसतात रे, म्हणून तू याच्यावर काहीतरी लिही, तुला काहीतरी लिहित आहे. त्यांनी संभाजी 14 वर्षाचं बाळ राजकुमार, त्यांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. बुद्धभूषण हा जो ग्रंथ राजांनी राज्य चालवायचं कसं या संबंधीचे जे नीती नियम दिलेले आहेत तेच जसेच्या तसे बुद्धभूषण या ग्रंथात उतरलेले आहे. 14 वर्षाचं संभाजी बाळ राजकुमार, त्यांनी 14 वर्षाचं बाळ त्यांनी हे बुद्धभूषण यामध्ये कूटदंत सुत्ताचा उपदेश, या भद्र म्हणजे सुंदर ही पौर्णिमा लोकांचं हे सार्वजनिक जीवन कसं सुखमयी करता येईल, हे भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन सुखमयी कसं करता येईल याचा उपदेश कूटदंत ब्राह्मणाला जो उपदेश केलेला, तोच उपदेश या राजा प्रसेनजिताला उपदेश केला. जी धम्मदीक्षा झाली, धम्मदीक्षा राजा बिंबिसाराची, सिद्धार्थ गौतमाचा जो गृहत्याग झाला, ही शिक्षा त्यांना मिळाली संघाची. ही शाक्यांचा आणि कोलियांचा जो वाद, रोहिणी नदीचा वाद, त्या वादावरून बहुसंख्याक मत तर कोळी खरं होतं, पण कोळी विरोधात बोलणं म्हणजे शाक्याच्या संघाविरुद्ध बोलणं होतं. पण शेवटी सिद्धार्थ गौतम राजकुमार मार्ग काढताना इकडली 2 माणसं तिकडली 2 माणसं निवडायची आणि ते 4 जणांनी मिळून 1 माणूस निवडायचा. अशा 5 माणसांचं एक शिष्टमंडळ नेमून त्यावर हा वाद विवाद सोडून टाकायचा, रक्तपात करायचा नाही. शेवटी सिद्धार्थ गौतमाचं सगळ्यांनी मान्य केलं, पण मात्र सिद्धार्थ गौतम परतले नाही. ही जरी संघाची शिक्षा झाली, हे एक केवळ निमित्त होतं, पण जी प्रमुख जी कारणं असतात या दुःखाचं कारण काय, हे दुःख कसं असतं, त्याच्या सत्तेच्या हे दुःख नष्ट कसं करता येईल, त्या सत्याच्या शोधासाठी, ज्याला आर्य सत्याचा शोध म्हणतात, चत्तारी आर्य सत्यानी, या सत्याच्या शोधासाठी गेले. पण एक कारण ठरलं. डॉक्टर बाबासाहेब हिरिरीनं सांगतात, ह्या रोहिणी नदीचा वाद होता, हे एक निमित्त झालं. पण जे जे बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करण्याच्या शेवटच्या महाबोधिसत्वाच्या जीवनामध्ये हे प्रामुख्यानं 4 कारणं असतातच. तेव्हा हे प्रमुख कारणं असतात, ज्या कारणांच्या आधारावर सिद्धार्थ गौतम आता ते मागे येत नाही. गृहत्याग केल्यानंतर छन्न त्याच्यावर टाकलेले सोनेरी सगळे कपडे, सोनं नाणं आणि सिद्धार्थ गौतम का स्मशान घाटातलं एक ढोबर घेतात, पात्र, आणि ते बिंबिसाराच्या मगधमध्ये प्रवेश करतात. पहिला दिवस त्यांचा भिक्षाटनाचा पहिला दिवस. भिक्षापात्र घेऊन हा एवढा मोठा लांबलचक माणूस काहीतरी हेरगिरी करण्यासाठी आला असेल, म्हणून एवढा मोठा लांबलचक माणूस राजवाड्यातनं बिंबिसार पाहतात आणि म्हणून हेर त्यांच्या पाठीमागे पाठलाग करत असतात. तो गल्ली गल्लीनं चाललेला असतो, कोणीही त्यांना भोजन दिलेलं नसतं. मातीचं भांड, कुणी त्यांना भोजन दिलेलं नसतं. शेवटी एक आंब्याच्या वृक्षाच्या
झाडाखाली बसून ओसंबळून सिद्धार्थ गौतम रडतात आणि त्या अश्रूंनी ते भिक्षापात्र ओलं होतं, अश्रूंनी. तर खरंच हा कोण आहे, एवढा लांबलचक माणूस दिसला, भिकारी तर नाही आहे. जेव्हा हेर त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले तर खरंच त्यांच्या आसवांनी ते पात्र भिजलं होतं. खरंच ते भिकारी आहे, काय हेरबीर नाही आहे सांगत गेले. तेव्हा बिंबिसारांनी हेरलं की निश्चितच हा सिद्धार्थ गौतमच असेल, राजकुमार जो गृहत्याग करून निघून गेलाय. म्हणूनच त्याला फरमान सांगितलं की त्यांना बोलावूनच घेऊन या, त्यांना बोलावूनच घेऊन या. राजाचा हुकूम आहे. आणि सिद्धार्थ गौतम राजा बिंबिसाराकडे गेले. राजगादीवर बसून असताना आपल्या डोक्यावरचा टोप काढला आणि शेरवान राजाचा कपडा बाजूला केला आणि त्याच्या जवळ गेले. राजकुमार सिद्धार्थ, आपणच आहात, मला खात्री आहे. आपल्याला हे कसं शोभतं? नाही नाही, मी अर्ध राज्य तुम्हाला देतो, अर्ध राज्य तुम्हाला देतो, पण तुम्ही गृहत्याग टाळा. जेव्हा सिद्धार्थ गौतम राजी झाले नाही, पण मात्र ज्या शोधात तुम्ही जाणार ते शोध लागल्याबरोबर माझ्याकडे यायचं, पहिल्यांदा माझ्याकडे यायचं. तेव्हा माझ्याकडे यायचं असं म्हटल्यानंतर तो शब्द लक्षात राहिला आणि सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा या भाद्रपद पौर्णिमेला त्यांच्याकडे गेले आणि त्यांची ही धम्मदीक्षा झाली. ती धम्मदीक्षा झाली. त्यामध्ये राजा सुखी कसा होईल, राज्यातले लोक सुखी कसे होतील, राजांनी राजधर्म कसा सांभाळायचा, राजांनी राज्य करायचं कसं, बिंबिसाराला उपदेश. या पौर्णिमेला, भाद्रपद पौर्णिमेला राजा प्रसेनजित आला. कूटदंत सुट्टी, कूटदंत ब्राह्मण आहे. कूटदंत ब्राह्मणाला जो उपदेश केलाय, महाराज राजांनी राज्य चालवायचं कसं, राजांनी राज्यात चालवायचं कसं. भगवान बुद्ध म्हणतात की ही सगळी जमीन, छोटे जे काही उद्योग आहेत, सगळे उद्योग हे सगळे राज्याच्या अधीन करावे आणि सगळ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांची पूर्तता राजांनी करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा कूटदंतातला हा सुट्टाचा उपदेश संविधानाच्या 21 कलमामध्ये, संविधानाच्या 21 या कलमामध्ये, मिनिट्स बुकामध्ये गेल्यानंतर ही चर्चा आपल्याला मिळते की कुठलंही राजकीय दल सत्तेवर आलं तरी त्यांनी सगळ्या जमिनी आणि कारखान्यांचं, उद्योगांचं राष्ट्रीयकरण करायचं. सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या सगळ्या मूलभूत गरजांची पूर्तता राज्यांनी करायची. देवो वसतु कालेन सस्य संपत्ती हेतूच प्रीतो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. राजा जर धार्मिक झाला तर प्रजेचं भौतिक जीवन त्याची सजावट करता येईल. एवढंच नव्हे तर आध्यात्मिक जीवनाची सजावट करता येईल. हा दृष्टिकोन घेऊन हा मूलभूत अधिकारात प्रश्न कोणला. पण बाबासाहेब अल्पमतात पडले आणि शेवटी सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानातून या गोष्टी परिपूर्ण होतील का? होणार नाही. बाबासाहेब अल्पमतात पडले. या मूलभूत गरजांमध्ये या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य त्या सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळतील का? ते मिळणार नाहीत. पण बाबासाहेबांची मूळ भूमिका, जो कूटदंत सुट्टामध्ये जो राजे लोकांना राज्य करण्याचा जो उपदेश, ते अंकित ठेवून जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना, त्या देशातल्या राज्य घटना तयार करणाऱ्या जे राजनीतिज्ञ असत त्यांच्या चित्तात, बुद्धिस्ट देशातले असले तरी त्यांच्या चित्तात आलं नाही
पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात या तिरंग्यावर चौथा जे रंग आहे ना, निळं चक्र आहे, धम्मचक्र, फोर नोबेल ट्रूथ, हे न्यायाचं प्रतीक. न्याय म्हणजे न्यायपटीपन्नो भगवतो सावक संघ. न्याय म्हणजे न्याय, न्याय म्हणजे सत्य, अंतिम सत्य, सत्यापर्यंत पोहोचण्याचं. फोर नोबेल ट्रूथ 4 आहेत. दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य, दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्य. हे धम्मचक्र फिरल्यानंतरच हे भवचक्र, दुःखचक्र, लोकचक्र तोडता येतं. हा उपदेश या 4 रंगाचा झेंडा, तिरंगा म्हणणं कायद्यानं गुन्हा आहे. हा 4 रंगाचा आहे. फोर नोबेल ट्रूथ, आर्य सत्य 4 असतात. कधी नाही कधी या देशातल्या लोकांना हे दुःखचक्र, भवचक्र, लोकचक्र कसं तोडून हे मुक्तीचक्र फिरायला लागलं, धम्मचक्र फिरायला लागलं, तर देशाचं कल्याण होईल. राज्य चालवणारी, राज्य चालवणारं जे सरकार असेल, जे व्यक्ती असेल, धार्मिक राजा असेल, तर ते असं चालवेल. आता काही आईच्या पोटातनं राजा उत्पन्न होणार नाही, तो या मतपेटीतनं उत्पन्न होईल. ही मतपेटीची धारणा आहे ना, डबा ठेवायचे पेटी आणि त्यात लाकडाची एवढा ओंडके असायचे, ज्याला शलाका म्हणत. ती प्राचीन काळातली भिक्खू संघाची ही निवडणुकीची प्रक्रिया आहे. त्याला छंद म्हणतात. छंद म्हणजे निवड, माझी निवड. भिक्खू संघामध्ये कोणत्या विषयावर कधी मतभिन्नता आढळली, ताणतणाव वाढला, तर बहुमताने निर्णय घेण्याची पद्धती ही बुद्धांनी घेतलेली होती, ज्याला शलाका, त्या पेटीमध्ये टाकून बहुमताने निर्णय घेत असत, बहुमताने निर्णय घेत असत. ही पद्धतीच मुळात जनतंत्र, ज्याला लोकतंत्र, लोकशाहीची ही पूर्वपीठिका आहे. लोकशाहीची मुळं भगवान बुद्धांच्या या कूटदंत सूक्तामध्ये आपल्याला मिळतात. भिक्खू संघाच्या मारामाऱ्या, वादविवाद झाले, तर भिक्खू संघ 7 प्रकारचे, जे विनय पिटकातला शेवटचा जो भाग आहे, त्यामुळे 7 प्रकारे ते त्यांचे प्रश्न सोडवत. या 7 प्रकारे प्रश्न सोडवायचे कसे, ज्याला विनय पिटक म्हणतो ना आपण, भिक्खू, भिक्खुणी, उपासक आणि उपासिका, हे 4 पिलर, 4 परिषदा आहेत धम्माच्या. त्यामुळे 4ही परिषदा बरोबर असल्या, या 4ही परिषदा कशा सुरक्षित ठेवाव्या, उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणी यांचा परस्पर संबंध निश्चित करायचा कसा, त्याचे नीती नियम म्हणजे विनय पिटक आहे, ज्यामध्ये 21,000 धम्मस्कंद हे भगवंतांनी टाकलेले. 21,000 धम्मस्कंद. आपल्याला वाटते हा केवळ भिक्खू संघांची नियमावली आहे. ही केवळ भिक्खू आणि भिक्खुणी संघाची नियमावली नाही. त्यांचे भिक्खूंचे 227 नियम आणि भिक्खुणी संघाचे 311 नियम हे नियमालित आहे. पण त्यामध्ये उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणी यांचा जो शिलाच्या आधारावर सांघिक जो प्रकार असतो, जे लोक मुक्तीची अवस्था प्राप्त झालेले असतात वा किमान शोतापन्न फलाला प्राप्त झालेले असतात, ते पापकर्मापासून दूर असतात, विरत असतात. पापकर्म त्या लोकांना शिवू शकत नाही. तरी देखील मग गृहस्थ असले, गृहत्यागी असले, जे पृथकजन असले, अभ्यास करत आहेत पण ते धम्मामध्ये प्रतिष्ठित झालेले नाहीत, आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला नाही, त्यामुळे त्यांच्या मनाचा स्वभाव बदलत नाही. त्यामुळं खूप असा ताणतणाव समाजामध्ये असतो. तर उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणी यामधल्या परस्पर संबंधाची जी निकष आहेत, या निकषाच्या आधारावर यांचे जे ताणतणाव असले तरी सोडवणूक कशी करावी, या सोडवणुकीची नियमावली म्हणजे विनय पिटक. त्यामुळे उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणी यासाठीच नव्हे, तर देवता लोकांमध्ये देखील विनयाची जी परंपरा आहे, विनयाची, त्यांना सांगावं लागत नाही. कारण पण भगवंताचा जो उपदेश सगळ्यांसाठी लागू असणारा, देवता लोकांना उपदेश करत,
भिखून संघाला उपदेश करत, तो कुणालाही उपदेश केला तरी सगळ्यांसाठी त्यांची देशना होती ती, दम्मक देसेती. त्यामुळं एकूणच हा विनय पिटक, ज्या विनय पिटकामध्ये ज्या साधर्म्य आहे, लोकशाहीची मुळं आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी कसा वागावा तो नेहमीच वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन त्याची वागणूक जर असली तर तो माणसाशी सारखा वागेल दुसऱ्या व्यक्तीशी. ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे त्या व्यक्ती वागतात. तुम्ही आम्ही नाही, बरं तुम्ही आम्ही तेरी मेरीवर उठतो. कोणीही असू दे, ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की ईसाई असोत, मुस्लिम असोत, ब्राह्मण असोत की ब्राह्मणेतर असोत, काळे की गोरे, या वंशाचे की त्या वंशाचे असू द्या, कुठलेही लोक असले तरी तेरी मेरीवर उठतो ना. 390 प्रकारच्या स्वभावाचे आपण माणसं सगळे, रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक स्वभावाचे आपण माणसं. आणि म्हणून आपण नेहमीच काय करतो, रागरंजित, द्वेषदूषित आणि मोहमूलित होऊन कामं करतो काया वाचा मनाने. म्हणून दूषित परिणाम येतात. म्हणून भांडीकुंडी वाजत असतात प्रत्येकाच्या घरात. पण ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे ते भांडीकुंडी वाजवणंच बंद होऊन जातं त्यांचं. माणूस बदलतो, समाज सुधारून तो बदलत नाही. गुलामी समाजाला सुधारून तो बदलत नाही. सरंजामी समाजाला सुधारून तो बदलत नाही. भांडवली समाजाला तो सुधारून बदलत नाही. त्याला कायमचा त्याला बदलावा लागतो. आणि ते उत्पादन साधनाशी निगडीत असतं. हे बदलणं म्हणजे उत्पादन संबंधाशी निगडीत असतं. आज घडीला जे कम्प्युटरचा विकास झाला, आधुनिक भांडवलशाहीमध्ये जे कामगार आणि भांडवलदार वर्गांचे हा वर्ग संघर्ष जो होत होता तो आपल्याला कसा दिसतो? कम्प्युटर युगामध्ये जसा मार्क्स म्हणत होता तसा दिसत नाही, जसा लेनिन म्हणत होते तसा दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी ही एवढी व्यापक होती. ही व्यापक दृष्टी या कूटदंत सूत्रातून बाबासाहेब बोलले, डिक्टॅटरशिप ऑफ प्रोलेटारिएट, सर्वहाराची तानाशाही, हुकुमशहा कुणी असो तो अन्याय करणाराच असतो. कारण त्यांचं मानस बदललेलं नसतं. ती व्यक्ती वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन कर्म करणारी नसते. जरी राजा प्रसेनजीत शोतापत्ती फळाला पोहोचले, तरी मात्र प्रसेनजीत आणि कौशल नरेश पसंदी या राज्यामध्ये राज्य चालवायचं कसं? अर्थात आपल्याला सम्राट अशोकाचा हा मोठा बाणा दिसतो. जेव्हा राज्याभिषेक झाल्यानंतर कलिंगवर स्वारी झाली, एवढा रक्तपात झाला, तरीही मात्र जे महाभारताचं चरित्र आहे ते सर्वत्र सम्राट अशोकाची जोडणारी चरित्र आहे. रामायणाचं चरित्र आहे ना ते या युद्धाशी जोडलेलं चरित्र आहे. त्यामुळं सम्राट अशोकाच्या या मौर्य राजाच्या राजवटीनंतर रामायण महाभारत अस्तित्वात आहे. त्याच्या अगोदर नाही. आपल्याला जरी सांगितलं गेलं तरी आज मी जाऊन आलोय बिहारची राजधानी पाटलीपुत्र, जी जुनी आता पटना म्हणताय, जे मैदान आता गांधी मैदान त्याला नाव आहे. पुरातत्व खात्याच्या डायरीत ज्या संस्कृतमध्ये ते रामायण असो, त्या रामायणामध्ये उल्लेख केलेला आहे. हे रावण, आता जे लंका म्हणतो ती लंका नाहीये. लंका ही खरी तीच होती जिला आता जी पटना म्हणतात, जी जाळून टाकली होती. त्यामुळं तिथे भिक्षूंच्या ज्या कत्तली झाल्या ते नगरीची नगरी, शहरचं शहर जाळून टाकलं. आणि तिथे अशोक वनामध्ये सीता
होती असं म्हटलं जातं ना, ते वर्णनच तसं आहे. ते अशोक वन म्हणून पूर्वी होतं, ते अशोक वन होतं. त्यामुळं रामायणामध्ये हे जे संदर्भ आले, हा खरा राम बाबासाहेबांना दिसला. हा खरा राम, हा काल्पनिक राम, तो खरा राम तर पुष्यमित्र शुंग होता. खिलजीने आपल्याला हल्ले केले. हळूहळू पुरातत्व शास्त्रज्ञांचे आपले जे लोक पुढे येत आहेत, सरसावले आहेत, आणि त्यातनं हा मुस्लिम आक्रमक लोकांनी नालंदा जाळली नाही, मुस्लिम आक्रमक लोकांनी वैशाली जाळली नाही, हे मगध राज्य जाळलं नाही, तर पुष्यमित्र शुंगांनी जाळलं या निष्कर्षावर पोहोचले. म्हणजे खरं रामायण हेच घडलं. हा खरा राम म्हणजे कोण? पुष्यमित्र शुंग, ज्यांनीच या साकेत नगरीचं नाव बदलून अयोध्या केलं. साकेत नगरीचं नाव बदलून अयोध्या केलं. त्यामुळं असली लोक भुलून गेले आणि नकलीच्या पाठी लागले. सत्ता अशी वस्तू असते. या घडीमध्ये, या वेळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान समितीमध्ये हा आग्रह धरला होता, आपण बाबासाहेब अल्पमतात पडले. रिपब्लिकन पार्टीच्या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा कोरला. रिपब्लिकन पार्टी जर सत्तेवर आली तर या सगळ्या जमिनी आणि सगळे कारखाने हे राज्याच्या अधीन मालकीचे करून सगळ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्यांच्या या मूलभूत गरजांची पूर्तता केली जाईल. स्टेट सोशलिझम ही संकल्पना मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचे पासून उचललेली आहे. हा राजा प्रसेनजीताला हाच उपदेश या भाद्रपद पौर्णिमेला भगवान बुद्धांनी केला. हे खरं आहे की सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये राजाश्रय मिळाल्यामुळे तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला इत्यादी हे 19 मोठे जे विश्वविद्यालय, त्या युनिव्हर्सिटीमध्ये देशाविदेशातले लोक इथे शिकायला यायचे. चत्तारी आर्य सत्यानी त्या नालंदा विद्यापीठात जे अक्षर मिळाले ते धम्मलिपीतले, त्या धम्मलिपीतल्या अक्षरात एक टीचर असायचा, एक प्राध्यापक राहिला तर 4 विद्यार्थी असायचे. 4 विद्यार्थ्याच्या पाठीमागे एक टीचर असायचा. बघा, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना किती तावून सुलाखून समोर आणत असते. आता किती राहतात. आणि तो सरकारी सगळा खर्च असायचा, सरकारी असायचा. म्हणजे जो मूलभूत माणसांचा त्यांच्या अंतर्गुणांना विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती जे नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये चालायचं ते 6 महिने जळत राहिले. आपण जे ऐकतो, तर ज्यांनी यज्ञ केले पुष्यमित्र शुंगांनी आणि या सगळ्या युनिव्हर्सिटीच्या जाळल्या, शिक्षण बंद, आणि नंतर ही जाती व्यवस्था अस्तित्वात आली. नंतर आली हे ज्या ब्राह्मणवादी लोक सत्तेवर आल्यानंतर भिक्षू संघाच्या कत्तली झाल्या. ज्या कत्तलीनंतर हे सगळे लोक जिकडे तिकडे पसार झाले. भिकूगण जंगला पहाडांच्या गुफा कंदरांचा आश्रय घेऊ लागला. तेच दाढी वाढवणारे, दाढी मिशी वाढवणारे, डोक्याचे केस वाढवणारे जे साधू संत म्हणतात ना, तेच भोलानाथ, हे सगळे मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, नाथपंथी, हे सगळे लोक भिक्षूला हा संपूर्ण सगळं वारकरी पंथ, भागवती पंथ, लिंगायत पंथ, महानुभाव पंथ, हे सगळे भिक्षूंचा हा संप्रदायाचे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं जंगलात राहून भुलून गेले, विसरून गेले. तर हे पतनाचं जे कारण आहे, या देशात प्रतिक्रांती झाली. त्यामुळे सारा समाज कसा ब्राह्मणवादाच्या या संकीर्णतेच्या विचाराखाली आला. सम्राट अशोकाचा हा पळनाटू बृहद्रथ त्यांच्या हत्येनंतर सुमती भार्गव यांच्याकडून पुष्यमित्र शुंगांनी मनुस्मृती लिहून घेतली.
हा जाती व्यवस्थेचा कायदा होता. मनुस्मृती लिहून घेतली. सुमती भार्गव या ब्राह्मण व्यक्तींकडून ही मनुस्मृती लिहून घेतली आणि तो कायदा सुरू झाला. उत्पादन संबंध मध्ययुगीन कालखंडात आपल्याला दिसतात. ही वर्णव्यवस्था बुद्धांच्या कालखंडात जी दिसते ती नंतर अस्तित्वात आली. उत्पादन तिथे गणव्यवस्था होती. त्या गणामध्ये जी ही निवडणुकीची प्रक्रिया आपल्याला दिसते, तर प्रामुख्यानं सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्धत्व होतात तेव्हा आर्य सत्याचा साक्षात्कार केल्यानंतर मनुष्य जीवन सजवण्याचं जे वैभव होतं त्यांना सजवता येतं. त्यामुळं भगवान बुद्धांनी कूटदंत सुत्तामध्ये जो राज्य चालवायचं कसं हे दोघांमधला परस्पर जो विवाद आहे तो मिटवायचा कसा, त्या बोधी ज्ञानाच्या आधारावर संबोधी ज्ञानाची दृष्टी आपल्याकडे असायला हवी. आपण जरी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला नसला, ज्यांनी मात्र विपश्यनेचे शिबिर केलेच नाही त्यांना संबोधी दृष्टी येईल याची गॅरंटी नाही आहे. पण ज्यांनी 1-2 जरी शिबिर केली असतील तरी त्यांना जरी फलशुद्ध झाला नसेल, पृथग्जन असेल, तरी मात्र त्याला समजते संबोधी ज्ञानाची दृष्टी काय असते. ही संबोधी ज्ञान ती बुद्धांची दृष्टी आपण ज्याला म्हणतो. आपण जसं म्हणतो विचार केला, सम्यक पद्धतीने विचार केला पाहिजे. सम्यक ज्ञानाच्या आधारावर गेलो, सम्यक ज्ञानाच्या आधारावर आपण विचार प्रक्रिया आपली असली पाहिजे. सम्यक ज्ञान म्हणजे काय? जे ज्ञान ज्या ज्ञानामध्ये परिपूर्णता आणि परिशुद्धता परिपूर्णता साठवलेली असते, त्यामध्ये जोडतोड करण्यासाठी काहीच शिल्लक नव्हतं, काहीच शिल्लक राहत नाही. त्याला संपूर्णत्व म्हणतात, परिपूर्णत्व म्हणतात. आणि हे परिपूर्णत्व ज्यामध्ये साठवलेलं आहे त्याला सम्यक ज्ञान म्हणतात. या सम्यक ज्ञानाच्या आधारावर काया वाचा मनाने कर्म करत जाणं म्हणजे दुःखे याणं, दुःख समुदय याणं, दुःख निरोधे याणं, दुःख निरोध गामिनी पटिपदा याणंती ती उच्यते ती भिक्खवे सम्मादिट्ठी. सम्यक ज्ञानाच्या आधारावर सम्यक दृष्टी सोबत घेऊन चालणं, कर्म करणं काया वाचा मनानं म्हणजे सम्मादिट्ठी सोबत घेऊन चालणं ही बुद्धाची दृष्टी आहे. सम्यक दृष्टी सम्यक ज्ञानाच्या आधारावर. हे सम्यक ज्ञान कसं उत्पन्न होतं? प्रज्ञेच्या आधारे. यदा पय्याय पश्यति, प्रज्ञेचे 3 लक्षण. सब्बे संखारा अनिच्चाती, सब्बे संखारा दुःखाती, सब्बे धम्मा अनत्ताती, यदा पय्याय पश्यति अथ निबिंदती दुःखे एष मग्गो विशुद्धिया. हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनत्त लक्षण या 3 लक्षणांनी हे शरीर आणि मन ही सारी प्रकृती तिचे तुकडे तुकडे करून पाहणं, तुकडे तुकडे करून पाहणं. या प्रकृतीचं अंतिम सत्य म्हणजे अठ्ठकलाप, अग्निवायू जल आणि पृथ्वी धातू आणि त्यांची 4 गुण या 8ही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्माती सूक्ष्म कण की ज्याचं संश्लेषण विश्लेषण विघटन आणि विभाजन करताच येणार नाही. हे भौतिक जगाचं अंतिम सत्य म्हणजे अठ्ठकलाप होय. अठ्ठकलाप म्हणजे त्याला परमाणू नाही म्हणतायत, रेणूही नाही म्हणतायत. परमाणू म्हटलं ना आपण तर तो अणूचा 36वा भाग म्हणतो. अजून अनेक तत्वज्ञ पुढे येतील, त्याची फोड करतील. जोपर्यंत मनुष्य अठ्ठकलापापर्यंत, अठ्ठकलापाचं संशोधन करण्यापर्यंतची दृष्टी आपल्याला प्राप्त होणार नाही ना, तोपर्यंत अठ्ठकलाप काय आहे भगवंतांनी रेखांकित केलेला आहे, व्याख्यात केलेला आहे. अठ्ठकलाप म्हणजे काय? की अग्निवायू जल आणि पृथ्वी धातू आणि त्यांची 4 गुण या 8ही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्माती सूक्ष्म कण की ज्याचं संश्लेषण विश्लेषण विघटन आणि विभाजन करताच येणार नाही. हे भौतिक जगाचं अंतिम सत्य. लोकोत्तर सत्य हे लोकीय सत्य आहे. लोकोत्तर सत्य उदयभय ज्ञान हे अनित्य ज्ञान. जे जे उदयभय होणार आहे ते दुःख आहे.
जे अनित्य आहे ते दुःख आहे, जे दुःख आहे ते कशाला, हे शरीर माझं, मी कुणाला मी म्हणू, माझं शरीर म्हणू, माझं मन म्हणू, काय हुकूमत चालते माझी, अनात्म आहे. हे तीनही लक्षणांनी निरखून पाहणं, त्याचे तुकडे तुकडे करून पाहणं म्हणजे प्रज्ञेने पाहणं. हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षणांनी वस्तू, व्यक्ती, स्थिती, रंग, रूप, आकृती याचे सारे तुकडे तुकडे करून पाहणं याला म्हणतात सम्यक ज्ञान. सम्यक ज्ञान. या सम्यक ज्ञानाच्या आधारावर विचार प्रक्रिया आपली असावी. म्हणजे कशी, हे केवळ ऐकीव ज्ञानाच्या आधारावर नाही किंवा चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर नाही. ऐकीव ज्ञानाला आणि चिंतनमय ज्ञानाला सीमा असते. सीमा, प्रज्ञेला सीमा नसते, म्हणून प्रज्ञा ही लोकोत्तर निर्वाणापर्यंत घेऊन जाते. निब्बाण परमं सुखं, हे श्रेष्ठतम सुख जे निब्बाण, वान म्हणजे तृष्णा आणि वान निर्दालन करणं, उन्मूलन करणं, ज्यामुळं तृष्णेचा लवलेश नसतो, असं सुख की जे सुख कधी संपत नाही. न संपणाऱ्या सुखाचं नाव आहे निब्बाण परमं सुख, श्रेष्ठतम सुख. हे प्रज्ञेच्या आधारावर जातं. त्यामुळं काम करताना, कृती करताना, काया वाचा मनाने आपण कृती करतो. ही कृती करताना सम्मादृष्टी नेहमी सोबत असावी. आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्रात रियो अठ्ठंगिको मग्गो, जसा हा सार आला, हाच तर मध्यम मार्ग आहे. काय असतो मध्यम मार्ग? हा काया क्लेशाचाही नाही किंवा भोगवादाचाही नाही. काया क्लेश किंवा भोगवाद हे अंत आहेत. मध्यम मार्ग, मध्यम मार्ग म्हणजे बोधी अंग धारण करणाराच हा मध्यम मार्ग आहे. म्हणून 4 सतीपट्ठान याला मध्यम मार्गच म्हणतात. 4 इद्दीपाद यालाही मध्यम मार्ग म्हणतात. 4 सम्यक प्रधान त्यालाही मध्यम मार्ग म्हणतात. 5 बल हे मध्यम मार्गच आहे. 5 इंद्रिया तोही मध्यम मार्ग आहे. 7 भोजंग मध्यम मार्गच आहे. रियो अठ्ठंगिको मग्गो हा देखील मध्यम मार्ग आहे. या मार्गाने चालायचं. सतीपट्ठान, सम्मा पधाना, इद्दीपाद, सम्मा इद्दीपाद, पंच बलानी, पंच इंद्रियानी, सप्त भोजंगानी. सुरुवातीचे जे अंग आहेत या बोधी अंगाची सुरुवात, ही सुरुवातच असिते, पीते, खाईते, साईते, संपजान कार्य होते. आता झोपल्यानंतर आपण काय जागृत राहत नाही. तुम्ही काय, मी काय. झोपल्यानंतर एकदा झोप आलेली आली, ती झोप म्हणजे माराचंच क्षेत्र आहे. मार आपलं काम करतो, तो चिंतन म्हणून करत राहतो. अर्थात ज्यांनी जे सम्यक संबुद्ध झाले, पश्चित बुद्ध झाले, अर्हत सत्व ज्यांना सावक बुद्ध म्हणतात, त्यांची झोप या रोगातून सुटका झालेली असते. ते संपूर्ण जागरूक असतात. असे जागरूक असतात. तुम्ही आम्ही जसे रात्री झोपायचं काम करतो, आज झोपायचं नाही. आज हे ऑपरेशन करायचं शरीराचं, मनाचं. हे ऑपरेशन करायचं. पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमीला हे मोठे मोठे ऑपरेशनचे दिवस असतात. महिन्याला, कमीत कमी महिन्याला हे 4 दिवस उपोषणाचे, पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी. त्यामुळे उपोषणाच्या दिवशी आपलं हे जीवन, उपोषण म्हणजे पवित्र दिवस, उपोषक दिवस, पवित्र दिवस. आपली ज्या ज्या खामी आहेत, कमजोर आहेत, दोष आहेत, कामतृष्ण आहेत, भवतृष्ण आहेत, विभवतृष्ण आहेत, या काढून टाकण्यासाठीचा उपोषणाच्या दिवशी खूप मोठा प्रयत्न होतो. कशामुळं? हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण, या तीनही लक्षणांनी हे शरीर, हे मन याचं ऑपरेशन होत राहतं. नाना भयतो वा, नाना रोगतो वा, नाना उपद्रवतो वा सभ्य आरक्षण गणनंती. नाना प्रकारच्या रोगातून, दुःखातून, भयातून, विकारातून, उपद्रवांपासून स्वतः माणसाची सुरक्षितता करून घेतो.
हे सुरक्षितता घेण्यासाठी जो उपदेश आहे त्याला परित्राण, परित्त सुक्त. परित्त म्हणजे रक्षण. आपलं रक्षण आपण करायचं कसं, त्याचा उपदेश भगवंतांनी जो दिला हा अभिधर्मामध्ये विशेष आहे, विशेष उपदेश आहे, जो या अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षणांनी हे शरीर याद्वारे या प्रज्ञेच्या तीनही लक्षणांना पाहणं म्हणजे सम्यक ज्ञान सोबत घेऊन जगणं होय. चालताना, बसताना, उठताना, निद्रा घेताना देखील जी काही कृती करत आहोत तो वेदनांचा उदय वे जाणत जाणत. पहा, आपण दुखलं तर उठताना असं म्हणलं. पहा, वेदनांचा उदय वे पाहत पाहत ते बाते चालते. पहा कशी सजग आहे, काय जागरूक आहे. चालताना देखील वेदनांचा उदय, पाय टाकल्याबरोबर जनन जे काही संपूर्ण शरीरात वेदना उत्पन्न होतात ना, ते वेदना उदय, तो वेदनांचा उदय वे पाहत पाहत चालणं. असंच नाही ते डोळे असले पाहिजे, नाही तर खड्ड्यात पाय टाकला तर पडायला नाही. काय पाहत आहोत पण वेदनांचा उदय वे जाणत जाणत चालत आहोत. पाणी जरी पिताना घटघटभर तहान लागली, घटघट प्याले की जमले, व्यवस्थितलं असतं पाणी पिणं. वेदनांचा उदय, पाणी ग्लास जरी ग्लासाचा काठ तर उठायला लागला तरी कसं वाटतं, वेदना कशी उत्पन्न होते, ती उत्पन्न होऊन नष्ट होते. एक घोड घेताना ते कसं होतं, त्याच्या वेदनांचा उदय वे जाणत जाणत, म्हणजे खाताना, पिताना, जी काही कृती करत आहोत, बोलताना, हाकताना, मुतताना देखील, नाही तर तुम्ही कुठून करा ते कुठून घेऊन होतं असं अगदी सहजपणे. तुम्ही विपश्यनेचा हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण कब्ज होणार नाही तुम्हाला. हे अनित्य बोध, दुःख बोध जाणत जाणत कसं निरोगी शरीर राहतं. त्यामुळे यदा पर्याय पद्धती प्रज्ञेनं पाहता पाहता, त्यामुळे याला हृदय बयं ज्ञानं इति अनित्य ज्ञान. या अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो. आपल्याला जरी साक्षात्कार करता आला नाही अजून, तरी मात्र हे प्रत्यक्ष व्यवहारात उदय वे जाणत जाणत कर्म करायची. होशात कधी श्वासावर लक्ष राहत नाही, प्रत्येक वेळेला श्वासावर लक्ष राहत नाही. पण वेदना अशी गोष्ट आहे, ही डॉक्टरीनच भगवंताची इथून सुरू होते. वेदना पच्ची पय्या. श्वास देखील एक प्रकारची ती संवेदनाच असते. श्वास देखील संवेदनाच असते सूक्ष्म पाहिलं. त्यामुळे वेदना पच्चे या पय्या, वेदनांच्या आधारावर प्रज्ञेनं पाहणं म्हणजे अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनात्म लक्षण या लक्षणांनी पाहणं. तर ती वस्तू, व्यक्ती, स्थिती, रंग, रूप, आकृती यातलं आतलं बाहेरचं सगळं रहस्य आपण खोलून टाकू शकतो. हे ज्ञान, हे सम्यक ज्ञान. सम्यक ज्ञानाच्या आधारावरच विमुक्तीकडे आपण आपली पावलं घेऊ शकतो, विमुक्तीपर्यंत पोहोचू शकतो, मार्गदर्शन असला तर. राजा पशंदी जेव्हा ती व्यक्ती श्रोतापन्न झाली, आता एक वेळ श्रोतापन्न झालेली व्यक्ती किती प्रगल्भ असते. मनीष चक्रवर्ती एक व्यक्ती जरी असला तरी ते एक संघ बनून, त्यामुळे ती व्यक्ती नेहमी होशात असते असंही नाही. फक्त त्या व्यक्तीने सकाय दिट्ठी, विचिकित्सा आणि शीलवर परामर्श ही 3 बंधनं गाळून टाकलेली असतात. कारण हे धम्म म्हणजे पोरखेड नव्हे, ही लढाई आहे, माराविरुद्धची लढाई आहे. क्लेश मार, देवपुत्र मार, क्लेश मार, खंड मार,
अभिसंखारा मच्छीमार मारा विरुद्धची प्रचंड युद्ध आहे, युद्ध. त्यामुळं हे क्षणाक्षणाला मार आपल्या चित्तात आळून होतो. आणि हे बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर ह्या सगळ्या मनुष्यतर प्राणी नेहमी दूषित रागरंजित द्वेषदूषित मोहमुळीतच होऊन कर्म करतात. त्यांना काय माहिती शुद्ध पिओ माहित आहे हे केवळ बुद्धांनाच कळतं, दुसऱ्या व्यक्तीला नाही कळते. म्हणून सम्यक संबुद्धां एवढे श्रेष्ठ कोणीच नसतात, ज्यांना आपण महापुरुष म्हणतो. आपल्याला तेव्हा जेव्हा विपश्यना या कम्मठ्ठाणाचा अभ्यास करतो, आनापान इतरत्र शमन भावनेच्या कम्मठ्ठाणाचा अभ्यास करतो, याला चित्त समाहित करण्यासाठी खणिक समाधीपासून उपचार पासून अर्पणा समाधीपर्यंत कसा प्रयत्न करावा, शमन भावनेच्या कम्मठ्ठाणापासून. जेव्हा विपश्यना भावना करतो तेव्हा खऱ्या अर्थानं वेदनांचा उदय जाणणं, यथाभूत जाणणं म्हणजे हेच अनित्य ज्ञान होय. या अनित्य ज्ञानाच्या आधारावर वेदनांच्या उत्पत्तीपासून, वेदना कुठलीही असू दे, सुख दुःख अधुक आहे, शारीरिक वेदना, सौमनस्या दौर्मनस्याची ऐतिहासिक वेदना, वेदनेच्या उत्पत्तीचा क्षण, वेदना जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण, या तीन क्षणां मिळून, वेदनेच्या या तीनही क्षणां मिळून एक चित्तक्षण तयार होतो. चित्तक्षण तयार होतो. त्यामुळं एका चित्त क्षणासाठी हे चित्त एकाग्र झाले, या खणिक समाधी म्हणतात. एका चित्त क्षणासाठी एक खणिक समाधी, एका क्षणासाठी चित्त समाहित होणं. वितर्क विचार प्रीती सुख एकाग्रता हे पाचही ध्यानाचे अंग एका ठिकाणी येतात. चित्त समाहित होतं. वेदना कळते, वेदनेच्या उत्पत्तीपासून वेळापर्यंतची प्रक्रिया आपल्याला पाहता आली. एका चित्त क्षणासाठी हे चित्त समाहित झालं, एकाग्र झालं. निरंतरता अभ्यासात असली त्याला उपचार समाधी म्हणतात. 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, 2 तास, 5 दिवस इथपर्यंत. पण ज्या व्यक्ती 7 दिवस कंटिन्युटी जर असली तर निश्चितपणे ती अर्पणापर्यंत जाते. चित्त अजिबात ढळतच नाही. एकदम तसा खंबा वाढलेला आहे, अजिबात हालत नाही, अजिबात एकदम स्थित प्रज्ञता साठवलेली असते. याला समुच्छेद प्रहार म्हणतात, ज्या आधारावर अशा रीतीने ही शमत भावनेच्या कम्मठ्ठाणाची ही संपूर्ण अभ्यासाची प्रक्रिया आपल्याला कुशल चित्ताकडे घेऊन जाते. कुशल चित्ताची एकाग्रता म्हणजेच सम्यक समाधी, जी अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षणाचा अभ्यास केला जातो या समाधीच्या आदर्शी. समाधीसाठी, समाधी प्रज्ञेसाठी आणि प्रज्ञा विमुक्तीकडे नेणारी असते. त्यामुळे प्रज्ञेला तिला सीमा नसते. आपल्या ऐकिवाच्या तशी या चिंतनमय ज्ञानाला ही सीमा असते, प्रज्ञेला सीमा नसते. हे तुकडे तुकडे पाहत पाहत करून कर्म करणं म्हणजे उदय वे, वेदनांचा उदय वे स्पष्टपणे, वेदनेच्या उत्पत्तीपासून वेयापर्यंतची सारी प्रक्रिया यथाभूत पाहणे, यथाभूत ज्ञान दर्शन, याला अनित्य ज्ञान म्हणतात. आणि वेदना कुठली असली, दुःखाचं क्षेत्र आहे. सुखद वेदना आली, प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी, दुःखद वेदना आली, प्रतिक्रिया करून द्वेषाच्या गाठी, दुःखद असुखद वेदना आल्या, प्रतिक्रिया करून मोह मूर्तीच्या गाठी जर बांधत असो तर दुःखात निर्माण करतो ना, हा दुःखाचा बोध आहे. अरे शरीर मी, माझं शरीर मी नाही, माझं नाही, कुठली अग्निवायू जलांपासून धातूच्या प्रधानता घेऊन आलेली समिती उत्पन्न नाश पावला तिला मी म्हणू. हे तरंग आहे, अठ्ठकलापाचा तरंग आहे. कुणाला मी म्हणू, माझं शरीर म्हणू. कुठली वेदना असो, कुठली संज्ञा असो, कुठलाही संस्कार असो, कुठलाही विज्ञान असो, चक्षु विज्ञान, श्रोत्र विज्ञान, जाण विज्ञान, जीवा विज्ञान, काय विज्ञान, मनोविज्ञान, हे उत्पन्न होऊन तेही तरंग बुद्बुदे मोबाईल मध्ये अर्थकलापाचा तरंग आहे, चित्तचैतसिकाचा तरंग आहे. तरंग कुठल्या तरंगाला असा अनुभव क्षणात, एका क्षणासाठी याचा अनुभव करण्यासाठी मोठे मोठे लावून कोर्सेस, वाढवा पुण्य द्यायचं, किमान तो अनुभव कमी करता येतो अनंताचा.
अशा रीतीने हे शरीर आणि मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारी विद्याधीला विपश्यना कंबरकाई म्हणतात. हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनात्म लक्षण या लक्षणांनी पाहून या प्रज्ञेने पाहून हे शरीर आणि मनाचं हे सारं आतलं बाहेरचं सगळं क्षेत्र त्याची जाणकारी परिपूर्ण प्राप्त होते. तेव्हा हे सगळ्या प्राण्यांचं, मनुष्यांचं, सजीवांचं, निर्जीवांचं भगवंताची याला म्हणतात बुद्धांची दृष्टी. बुद्धांची दृष्टी ही सम्यक ज्ञानाच्या आधारावर सम्मानिठी हे नेहमी सोबत घेऊन कर्म करावं लागतं. ही संबोधी ज्ञानाची ज्ञान ही बोधी ही मिथ्या नाही, ती संबोधी आहे. म्हणून संबोधी ज्ञान सम्यक जी स्वतःमध्ये परिपूर्ण परिशुद्धता साठवलेली असते. त्यामुळे बोधी ज्ञान, संबोधी ज्ञानाची दृष्टी म्हणजे वैज्ञानिक दृष्टी नव्हे, नाहीतर गडबड होईल. ते आपल्या अनेक भिक्षूंमध्ये, भिक्षुणींमध्ये, उपासक उपासिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी म्हणजे सम्मानिठी, बुद्धांची दृष्टी नाही आहे. हे विज्ञान आहे ना, ते अनित्याचं क्षेत्र आहे. वैज्ञानिकाचे निष्कर्ष हे सातत्यानं बदलत असतात. पहा, हे लोकीय क्षेत्र आहे आणि लोकीय क्षेत्राचा स्वभाव उदयवेय आहे, उत्पन्न नाश पावणं. त्यामुळे लोकीय क्षेत्रात वैज्ञानिकांनी जे नवनवे शोध केले आणि त्या शोधांमुळं परिपूर्णता अजूनही साठवलेली नाहीये. त्यामध्ये आज वैज्ञानिकांचं एक मत, उद्या ते बदलेल. नवा वैज्ञानिकाला नवी उपकरणं शोधतील, नवं मत साठवेल, नवं मत ते आपल्याला आत्मसात करावं लागेल. हे बदलणार आहे, हे बदलणार आहे. पण तथागताची ही दृष्टी ती हे अनित्य लोकीय क्षेत्रामध्ये हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण या तीनही लक्षणांनी कर्म करणं, जाणत जाणत योग्य कर्म करणं हे सम्यक संबुद्ध, पश्चिम बुद्ध, अर्हत सत्व करू शकते. अनागामी फळाला पोहोचलेली व्यक्ती काही क्षणासाठी, कारण त्याच्याही सगळ्या ज्या अत्तवाद जो असतो तो शिल्लक असतो. त्यामुळं त्याही व्यक्ती फारशा तृष्णाविहीनच असतात, बऱ्याच तृष्णाविहीन असतात. ज्या शोतापन्न असो, सकदागामी असो, त्या व्यक्ती अकुशल कर्म करत नसल्या, अकुशल कर्म त्यांना स्पर्श करत नसले तरी मात्र पूर्णपणे बेहोशी गेलेली नसते. ते पूर्णपणे बेहोशी त्यात अर्हत सत्व, सावध बुद्ध, पश्चिम बुद्ध आणि सम्यक संबुद्धांमध्ये असते. ही संपूर्ण जागरूकता असते. पण पश्चिम बुद्धांमध्ये वा अर्हत सत्वांमध्ये जेवढं बल असतं हे बोधी तर असते, ती बोधी. पण हे बोधी ज्ञान ज्यांनी अनुसंधान केलेलं असतं, अनुसंधान केलेलं असतं स्वप्रयत्नाने, ते सगळं वर्तमान, भूत आणि भविष्य तीनही कालखंडाची जाणकारी करणारे असतात. त्यांचं वेगळं दक्ष बल तनुजन बोधी चेती नमामि. आपण म्हणतो चैत्यवंदना करताना, चैत्यवंदना करताना ज्या अशोकवनामध्ये, ज्या अशोकवनामध्ये जिथे पाटलीपुत्रला जे संदर्भ दिले गेले, दानापूर नाव आहे, दानापूर. तिथे मोठं क्षेत्र आहे, तिथे मोठं संघधान होतं दानापूरला. तिथे अवशेष, तिथे एक स्तूप आहे. म्हणजे एवढं मोठं संघधान झालं होतं मागरमध्ये. त्यावरूनच त्या नगराला दानापूर पडलंय. पण आता लोक तर विसरून गेले ना, लोक तर विसरून गेले. त्यामुळे त्या दानादी कर्म करण्यामध्ये जो पूर्णत्वाचा, संपूर्णत्वाकडे वाटचाल करणारे जे लोक, जे उपासक, जे निश्चय परिपूर्ण करणारे असतात, ज्यांची चारही निश्चयांची परिपूर्ती करण्याचा हा संग्रह जो असतो परिपूर्ण झालेला असतो, 10ही पारमितांचे घडे भरलेले असतात, त्यांना आर्य सत्याचा साक्षात्कार करता येतो.
या पौर्णिमेला राजा बिंबिसाराची आल्यानंतरची दीक्षा झाली आणि दीक्षा झाली, पण त्यांनी शोतापत्ती फळाला ते पोहोचले. पोहोचताना राजा त्याचा जो राजकुमार पुत्र आहे त्याला अजात शत्रू मला हा राज्यावर बसवेल की नाही ही शंका येत होती, म्हणून वडिलांनाच तुरुंगात टाकले नव्हे तर साखळदंड बांधले, कुठे पळून जाता काम नाही. बिंबिसाराची राणी त्याला भोजन घेऊन यायची, पुढे तर भोजन पण बंद केलं, सहज अंगाला लावून द्यायचे. बिंबिसार असे चाटत होते बिंबिसार. तेव्हा पुढे तेही समजल्यानंतर तीक्ष्ण हत्यार घेतलं आणि चिरे मारले तळपायला, चिरे. तरीही मात्र राजा बिंबिसाराच्या मनात अजात शत्रूंविषयी काहीच द्वेष नाही. तो असं चालत चालत असतानाच चालतोय आणि चालत असताना रक्तबंबाळ रक्त, तरी मात्र ज्या वेदनाचा उदय सारं शरीर भंग झालं. हृदय मथुर मन गेलं सार हे शरीर मी आहे की नाही आहे ते हलकं फुलकं जसं फुलपाखरू चाललेलं असं वाटायला. त्यात दुःख वेदना कुठे गेल्या माहिती नाही. आणि पाहता पहिल्या असाच राहिला तो. पाहता पहिलं फळ त्याला प्राप्त झालं राजा बिंबिसाराला. आता कुठे दीघनिकायामध्ये एक लांबलचक सूक्त आहे. त्या नामलोकांमध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. राजा बिंबिसार हे तथागतांनी सांगितलेलं आहे. जनवसप त्याचं नाव आहे. जनवसप सूक्त दीघनिकायामध्ये ते वाचा म्हणजे आपल्याला कळेल. तुम्हाला विश्वास कधी होणार नाही. हे खरं बुद्धानं सांगितलेलं आहे. कारण ते टिपिटकधारी हे सगळे लोक संगायनामध्ये सगळ्यांनी संगायन केलं त्या सूक्ताचं. ते काय आम्ही काही जोडलेलं नाहीये, त्यामुळं अजूनही तुम्ही वाचल्यानंतर त्याच्यावर विश्वास बसणार नाही तुम्हाला. हे खरंच बिंबिसार मरण पावल्यानंतर त्यांनी त्या नागलोकांमध्ये जन्म कुबेर उत्तर निसर्ग तिथे ते यक्ष लोकांमध्ये त्यांचा साठा आहे. यक्षलोक कुबेर राजा म्हणून जनवसप सूक्तामध्ये हा भाग आलेला आहे. आपल्याला वाटतं असं कसं होऊ शकतं. ज्या मधुपौर्णिमा म्हणून जी आपल्याला माहिती दिली असेल, हळूहळू जे वलय आपल्याला दिसतं, ज्या अष्टपरिष्कारांसोबत ज्या वस्तू आहेत त्या वस्तू भिक्खू संघाला दान देण्यातून सम्यक आजीविकेचं हे जे शिखर गाठण्यासाठी, आपल्याला सम्यक आजीविका प्राप्त होण्यासाठी या दानातनं ते मूल्य स्थापित होतं, ज्या आधारावर आपल्या दानादी कर्म परिपूर्ण होऊन निश्चयांची परिपूर्ती करून आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचं बळ, त्याचा साठा संग्रहित केला जातो. तो साठा या भद्र पौर्णिमेच्या निमित्तानं हा परिपूर्ण हो. बुद्ध धर्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं
करणे